जय मेटाफोर्स मित्रांनो, आज आपण तिसरा टी आर ॲक्टिवेट कसा करायचा आहे नवीन पोर्टलला ते बघणार आहोत. फर्स्ट मी टोकन पॉकेट ओपन करतो आहे. टोकन पॉकेट ओपन केल्यानंतर युनाइट वर्ड्समध्ये जायचं आहे. एक मिनिट, हे बघा, युनाइट वर्ड्समध्ये जायचं आहे. आता युनाइट वर्ड्समध्ये गेल्याच्या नंतर ऑलरेडी माझे 2 टी आर ॲक्टिवेट आहेत. हा पहिला टी आर आहे, दुसरा टी आर आहे आणि हा तिसरा टी आर. तर तिसरा टी आर आपण ओपन केल्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे फोर्स कॉईन असतील तर फोर्स कॉईननी करू शकता. 72 फोर्स कॉईन लागणार. आणि तुमच्याकडे जर का डॉलर असतील तर तुम्ही डॉलरनेही करू शकता. तर मी काय करतो आहे, फोर्स कॉईननी मी ॲक्टिवेट करतो आहे तिसरा टी आर. आणि मला ही चिप भेटणार आहे मायनिंगसाठी. मायनिंगसाठी खूप सारे आपल्याला फायदे होणार आहेत. तर त्याच्यासाठी मला चिप भेटणार मायनिंगसाठी. तर ॲक्टिवेटवरती क्लिक करतो आहे. इथे बघा दिलेलं आहे ॲक्टिवेट चिप दिलेलं आहे. ॲक्सेस की भेटणार आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. डायमध्ये तुम्ही करू शकता जर तुमचे डाय असतील तर. आणि तुमच्याकडे जर का MFS असतील तर MFSनी करू शकता. आता बघा, जो मी टी आर आहे मी MFSनी करतो आहे. तर MFS सिलेक्ट करतो आहे. 72 MFS जाणार माझ्यातून. आता माझ्याकडे 401 आहेत, त्याच्यातून 72 मायनस होणार. आता ॲक्टिववरती क्लिक करतो आहे. इथे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट विचारणार. वेबसाईटवरती काम चालू असल्याकारणाने तुम्ही खाली जी फीज दिसते ते फीज फास्ट करा वरती, म्हणजे लवकर होऊन जाईल. कन्फर्मवर क्लिक करतो आहे. पासवर्ड टाकतो आहे. कन्फर्म. थोड्याच वेळामध्ये माझा तिसरा टी आर ओपन होईल. ओके, हा बघा, तिसरा टी आर माझा ॲक्टिवेट झालेला आहे. हा पहिला टी आर, हा दुसरा टी आर आणि हा तिसरा टी आर. तर तुम्ही कॉईननी पण करू शकता आणि डॉलरनी पण करू शकता. आणि पुढचा जो टी आर आहे लवकरात लवकर आपण ओपन करणार आहोत, कारण का मायनिंगमध्ये खूप सारे इन्कम दिलेलं आहे. PDF ज्यांना भेटले असेल ते PDF चेक करायचं आहे, व्हिडिओमध्ये चेक करायचं आहे. आणि व्हिडिओ लवकरात लवकर आपण बनवण्याचा प्रयत्न करू. तर पुन्हा एकदा जय मेटाफोर्स. आणि युनाइट वर्ड्समधलं जेवढं इन्कम तुम्हाला घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.